मंडळी नमस्कार. वॉशिंग्टन डीसी ते टोकियो, अंटार्क्टिका ते अगदी आईसलँड पर्यंत रवी धंगेकरांचं नाव पोहोचलेलं आहे. मी या माध्यमातून सांगू इच्छितो की गिरीश भाऊ बापट गेल्यानंतर पुण्याच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली होती, घरातील कुटुंब प्रमुख गेल्यानंतर घरातील कुटुंब एक व्यक्ती शोधत असतं की असा कोण व्यक्ती आहे की जो हे कुटुंब पुढे घेऊन जाईल. पण अशा वेळेस कसबा विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून रवी भाऊ धंगेकर यांचं नाव पुढे आले आणि लोकांना असं वाटलं की ही ती व्यक्ती जी आहे आपलं पुण्याचं कुटुंब पुढे घेऊन जाऊ शकते. तर अशा वेळेस पुण्याचा कसबा विधानसभाचा बालेकिल्ला जो 30 वर्ष दुसऱ्यांकडे होता तो रवी भाऊंनी तो जिंकून आणला आणि पुण्यातली जी पोकळी निर्माण झाली होती ती त्यांनी पुसून काढली. दुसरं म्हणजे जो आमदार कसब्याचा तोच खासदार पुण्याचा अशी जी प्रतिमा निर्माण झाली होती, अशा वेळेस रवी भाऊ धंगेकरच्या रूपानं आपल्याला एक नवीन नेतृत्व लाभते. तर त्यांना आमच्या सर्व जर्मनीकरांकडनं मराठी कट्ट्याकडनं खूप खूप शुभेच्छा. त्यांची अशी प्रगती होत राहो. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून काम करणारा जो व्यक्ती आहे रवी भाऊ धंगेकर यांना खूप खूप शुभेच्छा. कुठलाही माणूस जेव्हा त्यांच्याकडे कुठलंही काम घेऊन येतो त्याला नाव विचारत नाही, तू कुठल्या भागातला आहेस, कुठून आलायस, ते पहिलं विचारतात तुला काय हवंय, तुझं काम काय. असा माणूस राजकारणामध्ये हवाय. माणूस म्हणजे एक राजकारणी म्हणून नाही, पण रवी भाऊ धंगेकर एक माणूस म्हणून खूप चांगले आहेत, म्हणून ते सगळ्यांना हवे आहेत. त्यानिमित्त आम्ही जर्मनीवरनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्कार मंडळी, मी सागर तिथमे जर्मनीवरनं बोलतोय. धंगेकरांविषयी सांगायचं झालंच तर धंगेकर माझ्या मते एक सर्वसामान्य व्यक्तिमत्वातनं उभे राहिलेले आज पुणे मतदारसंघामधले एक उमेदवार आहेत आणि त्यांचा पर्सनल अनुभव जो मी खूप जवळून अनुभवला. मी एकदा पुण्यात होतो आणि साधारणतः रात्रीची वेळ होती आणि धंगेकर हे तेव्हा नागपूरमध्ये अधिवेशनाला होते आणि जसं आमचं फोनवर बोलणं झालं तर धंगेकर मला म्हटले की तुम्ही थांबा, मी मला भेटून जा. आणि म्हणजे धंगेकर एका सामान्य व्यक्तीसाठी रात्री 1:30 वाजता सुद्धा भेटायला तयार आहेत. म्हणजे धंगेकरांनी जे दाखवून दिलं मागच्या पोटनिवडणुकीच्या कसबा विधान मतदारसंघामध्ये की ते सामान्य लोकांसाठी काम करणारे नेते आहेत ऍक्च्युली. आणि जसं तुम्ही बघितलं की 27 वर्ष जो आपला कसबा विधानसभा मतदारसंघ आहे की जो आपण त्याला भाजपाची बारामती म्हणू शकतो, तर त्याचा 27 वर्षात भाजपाचा जो बुरुज आहे तो जिंकून आणला ऍक्च्युली धंगेकरांनी. तर माझ्या मते असाच ते विजयश्री ते यावेळेस लोकसभा मतदारसंघांमध्ये जिंकून आणतील. तो कसब्याचा आमदार, तोच पुण्याचा खासदार, तो कसब्याचा आमदार, तोच पुण्याचा खासदार. काय म्हणतायत जर्मनीकर? निवडून येणार धंगेकर. काय म्हणतायत जर्मनीकर? निवडून येणार धंगेकर. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम. काय म्हणतायत पुणेकर? निवडून येणार धंगेकर. काय म्हणतायत पुणेकर? निवडून येणार धंगेकर. भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. सांगतोय पुणेकर, येणार तर धंगेकरच.